पुण्याच्या जुन्नरमध्ये नसरापूरच्या घटनेची पुनरावृत्ती। आमदाराच्या गावातच 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या। घराशेजारील तरुणाने शेतात नेऊन अत्याचार केल्याचा संशय। आरोपी पोलिसांच्या ताब्यात। मुंबई महापालिका महापौरांच्या प्रसिद्धीसाठी करणार लाखो रुपयांचा खर्च। रितू तावडेंच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी निविदा। वर्षभरासाठी 25,12,000 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव। तर बीएमसीच्या सोशल मीडियासाठीचा खर्च असल्याचं स्पष्टीकरण। शिवसेना पक्ष आणि चिन्हासोबत आमदार अपात्रतेवर सुनावणी होणार। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत करणार युक्तिवाद। आज ठाकरेंच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होणार। दादांच्या निधनामुळे बारामती पोरकी। पवार कुटुंबाला नागरिकांचं पत्र। बारामतीतील वाढत्या गुन्हेगारीवर पवार कुटुंबियांकडे नागरिकांची कैफियत। गुन्हेगारी नगर परिषद कारभारावर बारामतीकरांचं पवार कुटुंबियांना साकड। मुंबईमध्ये अँटी नार्कोटिक सेलची मोठी कारवाई। वांद्रे स्थानकाबाहेर 10 किलोहून अधिक चरस जप्त। 10 कोटी 1 लाख रुपयांच्या चरससह बिहारहून आलेल्या आरोपीला केली अटक। मुंबईतील 6 हॉटेल क्लबचे परवाने निलंबित। एफडीएकडून अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई। खार, विलेपार्ले, मरोळ आणि चेंबूरमधील आस्थापनांवरही कारवाई। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर नियमांच्या अंमलबजावणीसाठी आज निर्णय होण्याची शक्यता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक घेणार वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक। कारवाईची रूपरेषा बैठकीत ठरणार। मुंबईसह कोकणातील लाखो मतदार एसआयआर प्रक्रियेतून बेपत्ता। मुंबई शहर उपनगरामध्ये 36 लाखांवर मतदारांचा पत्ता नाही। ठाण्यामध्ये 28 लाख, पालघरमध्ये 6 लाख मतदार गायब। मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार। 25 किलोमीटरच्या मेट्रो 13ला मंजुरी। 17,725 कोटींच्या प्रकल्पात 16 स्थानकं। भुयारी मार्गाचा समावेश। केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक। सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक। काही महत्त्वाच्या कामांना बैठकीमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता। बीडमध्ये बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज। सीझर नंतर पोटात राहिले हातमोजे आणि कागदी रुमाल। शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांमध्ये बकऱ्या आणण्यास मनाई। बकऱ्या आणल्यास 25,000 रुपयांचा दंड। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये ठराव मंजूर। राज्यामध्ये 21 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार। कोकण आणि विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता।